आपण जे म्हटलं की संघाने देखील यावेळी निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांनाच आशीर्वाद दिले, आम्हाला सगळ्यांनाच सहकार्य केलं आणि याच मार्गावर आल्यानंतर सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये पहिलं शिस्तबद्ध काम कसं करावं ही प्रेरणा देणारा हा परिसर आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींसोबत आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण यावेळेस बघितलं उदय सामंत यांनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे आणि संघाचं मोठं योगदान खरं तर आमच्या विजयामध्ये राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी संघाचे आभार सुद्धा यावेळेस मानलेले आहेत. आज RSSचं हे बौद्धिक आहे, संघाचं बौद्धिक आहे, जे की आपण बघतोय संपूर्ण महायुतीच्या आमदारांसाठी ठेवण्यात आलेलं होतं, आयोजित करण्यात आलेलं आहे. मात्र या बौद्धिकाला अजित पवार गटानं मात्र पाठ फिरवली असल्याचं बघायला मिळालं. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. बौद्धिक वर्गाकडे अजित पवार यांनी मात्र पाठ फिरवली आहे. तर आपण बघू शकतोय नागपूरमध्ये संघ मुख्यालयामध्ये हे बौद्धिक आयोजित करण्यात आलेलं आहे. तर संघाच्या रेशीम बागेतील कार्यालयामध्ये महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक वर्ग हा आयोजित झालेला आहे आणि या बौद्धिक वर्गाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना भाजप आमदार उपस्थित आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार राजू कारेमोरे हे देखील उपस्थित आहेत. तर अजित पवार यांनी मात्र याकडे पाठ फिरवली असल्याचं बघायला मिळालेलं आहे.